साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हे उद्घाटन होणारे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। साताऱ्यातील शाहू मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज जर पाहिलं तर अशी मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपच्या नवनिर्वाचित जे काही नगरसेवक उमेदवार जे निवडून आले होते नगरपालिकेमध्ये यांचा देखील सत्काराचा सोहळा जो आहे तो जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार। याबरोबरच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामन सुशांत सह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चोप देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरातील ही घटना आहे। चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। पुढच्या घडामोडीकडे, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई ही थेट भाजपच्या विरोधात असणार। अनौपचारिक गप्पांमध्ये हे वक्तव्य अजित पवार यांनी केल्याचं समोर येत आहे। अजित पवार यांचं हे वक्तव्य अनौपचारिक गप्पांमधलं समोर येत आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, नेमकं काय अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार म्हणाले? खरं तर आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होऊ शकली नाही। भाजपनं याआधी स्पष्ट केलेलं होतं। मात्र पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की तुमची लढाई ही नक्की कोणाच्या विरोधामध्ये आहे, त्यावरती अजित पवारांनी थेटपणे उत्तर दिलेलं आहे की आमची लढाई ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधामध्ये आहे। याआधी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका ज्या आहेत त्या भाजपकडे होत्या आणि या भाजपच्या महानगरपालिकामधला नक्की कारभार कसा होता यावरती सुद्धा अजित पवारांकडून पत्रकार परिषदा ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार जे आहेत ते पत्रकार परिषद घेत आहेत। पुणेकरांनी नक्की महानगरपालिका अजित पवारांना का द्यावी किंवा राष्ट्रवादीकडे सत्ता का द्यावी या संदर्भामध्ये सुद्धा अजित पवारांकडून पत्रकार परिषद जी आहे ती सुद्धा आयोजित केली जाणार आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडचा कारभार जो आहे तो याआधी भाजपकडे होता, त्यामुळे आता पुण्यामध्ये थेट आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना जो आहे तो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आमच्या राष्ट्रवादीची थेट लढाई जी आहे ती भाजपसोबत आहे। कारण या दोन राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठा विरोधी पक्ष कुठला असेल तर ती भाजप आहे। कारण भाजपकडे दोन्ही महानगरपालिकेची सत्ता होती, त्यामुळे आता प्रचारामध्ये भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये कसा सामना रंगतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज अर्ज मागणी नक्कीच प्रदीप, नक्कीच महत्त्वाची घडामोड। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। काळखडक परिसरात वाहन तोडफोडीची घटना समोर आली आहे। शहरातील काळखडक परिसरात अज्ञाताकडून 5 ते 7 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। काळखडक परिसरात वाहन तोडफोडीचा प्रकार समोर आलेला आहे। 5 ते 7 वाहनांची तोडफोड झाल्याचा आता हा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी आता पुढील पोलीस तपास आणि अधिकची कार्यवाही सुरू आहे।